सापचौ 3 आदिवासी मुलींचा मृत्यू झाला. पण धक्कादायक गोष्ट अशी आहे की हा प्रकार जंगलात नाही तर चक्क आश्रमशाळेच्या हॉस्टेलमध्ये घडला. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतला इथल्या आश्रमशाळेत रात्रीच्या वेळी साप हॉस्टेलमध्ये शिरला. पण त्यावेळी अनेक मुली जमिनीवर गाद्या टाकून झोपल्या होत्या. तर रात्री सापाने 1-2 नाही तर 7 मुलींना दंश केला. गाढ झोपेत असल्यामुळे सुरुवातीला कुणालाच काही कळलं नाही. पण एका मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर हा प्रकार समोर आला आणि सर्व मुलींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण दुर्दैवाने तिसरी शिकणारी अनु करोटी, 6वीतील दीपिका लकडा आणि 8वीतील सुष्मिता मंडल यांचा मृत्यू झाला. इतर काही मुलीवर उपचार सुरू असून त्यापैकी काहीची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलंय. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की या मुली जमिनीवर का झोपल्या होत्या? मिळालेल्या माहितीनुसार आश्रमशाळेत बेडची गरज असल्याची मागणी याआधी करण्यात आली होती. जर ही माहिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती तर मग सुविधा वेळेवर का मिळाल्या नाहीत? आदिवासी भागातील मुलींना शिक्षण मिळावं म्हणून सरकार आश्रमशाळा चालवतं. पालक आपल्या मुलांना इथे याच विश्वासाने ठेवतात की माझे मुलं सुरक्षित हातात आहे. पण जर शाळेच्या हॉस्टेलमध्ये मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर या व्यवस्थेवर प्रश्न विचारायलाच पाहिजे. आणि 9 ऑगस्टला आपण जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो. पण आदिवासी समाजाचा खरा विकास फक्त कार्यक्रम आणि भाषणात नाही तर तो त्यांच्या मुलांना मिळणाऱ्या सुरक्षित शिक्षणात, चांगल्या हॉस्टेलमध्ये आणि मूलभूत सुविधांमध्ये दिसायला हवा. 3 मुलीचा जीव गेल्यानंतर बेड आणि इतर सुविधा देण्याची घाई होण्यापेक्षा त्या सुविधा आधीच का उपलब्ध नव्हत्या हा प्रश्न महत्त्वाचा आहे.